प्रीतीने कॅनडाच्या स्कारलेट सावना डेल्युगॉर्ड विरोधात अंतिम सामना जिंकून भारताच्या पदकात आणखीन एक सुवर्ण पदकाची भर घातली. तसंच बॉक्सर जास्मिन लंबोरियाने महिलांच्या 57 किलो वजन गटात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले. दोघींच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या पदक मोहिमेला बळकटी मिळाली. भारतीय बॉक्सर प्रीती पवारने शनिवारी महिलांच्या 54 किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. बंगाल पोलिसांनी एक मोठी दहशतवादी गटाचा पर्दाफाश केला आहे. या दहशतवादी गटाच्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेदू अधिकारी यांना टार्गेट करण्याचा इरादा होता. तसेच त्यांनी दिल्लीत जंतर मंतर येथे निदर्शनातही घातपात करण्याची योजना आखली होती, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पश्चिम बंगालचे स्पेशल टास्क फोर्स STF ने एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलरचा पर्दाफाश केला. एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध देखील संपले नाही. सध्या अमेरिका आणि इराण एकमेकावर मोठे हल्ले करत असताना जागतिक पुरवठा साखळी पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भविष्यात हा संघर्ष वाढला तर कच्च्या इंधनाचा भाव पुन्हा एकदा वाढू शकतो. या सर्व घडामोडी घडत असताना आता रशिया युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. सध्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध गिर्यारोहकापैकी एक अशी ओळख असलेला ब्रिटिश नेपाळी गिर्यारोहक निर्मळ पुर्जा यांच्या ब्रँड पीक हिमस्खलनात मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यांच्या एलिट एक्सपेड या संस्थेच्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे या बातमीला दुजोरा दिला आहे. या अपघातात मोहिमे पथकातील इतर सदस्यांचा मृत्यू झाल्याचं निर्मल यांच्या संघटनेने सांगितलं. एलिट एक्सपेड यांच्या माहितीनुसार या दुर्घटनेत निर्मल पुर्जा यांच्यासोबत त्यांचा विश्वासू गिर्यारोहक सहकारी आणि मार्गदर्शक पुरू बहादूर गुरुंग आणि निर्मल शेफार यांचा मृत्यू झाला आहे. J10 न्यूज.